पर्यटक हे मुंबईमध्ये परतलेले आहेत। या सर्व पर्यटकांना मुंबईत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। काश्मीरमध्ये अडकलेले पर्यटक हे मुंबईमध्ये परतलेले आहेत। पहिली तुकडी ही मुंबईमध्ये आलेली आहे। अनेक पर्यटक हे मुंबईत आता आलेले आहेत। गिरीश महाजन, एकनाथ शिंदे हे काश्मीरमध्ये आहेत। काश्मीरमध्ये अडकलेल्या सर्व पर्यटकांना राज्यामध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि या पर्यटकांची पहिली तुकडी ही मुंबई विमानतळावर पोहोचलेली आहे। या सर्व पर्यटकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। तर अनेक पर्यटक अजूनही काश्मीरमध्ये अडकलेले आहेत। या सर्व पर्यटकांना महाराष्ट्रामध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। त्याची पहिली तुकडी ही मुंबईमध्ये पोहोचलेली असून मुंबई विमानतळावर पहिली तुकडी आलेली आहे आणि काश्मीरमध्ये अडकलेले पर्यटक हे आता मुंबईत पोहोचले। तर काश्मीरमध्ये राज्य शासनाच्या वतीने गिरीश महाजन यांच्याकडून या सर्व पर्यटकांना महाराष्ट्रामध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। तर एकनाथ शिंदे सुद्धा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा काश्मीरमध्ये आहेत आणि काश्मीरमध्ये अडकलेल्या सर्व पर्यटकांना सुखरूप महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत। काही वेळापूर्वी एक विमान हे काश्मीरमधून मुंबईकडे रवाना झालं होतं आणि पहिली तुकडी ही मुंबईमध्ये आलेली आहे। पर्यटक मुंबईत पोहोचलेत। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल लाईव्ह जोडलेले आहेत मुंबई विमानतळाबाहेरून। महेंद्र, पहिली तुकडी ही मुंबईमध्ये पोहोचलेली आहे। पर्यटक मुंबईमध्ये आलेले आहेत, काय नेमक्या त्यांच्या भावना? नक्कीच जगदीश, जो थरार होता, जो अनुभव होता तो आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। एकंदरीत ज्या भ्याड हल्ल्यातून जे नागरिक बचावले आहेत त्यातला एक जो दत्ता आहे, म्हणजे पुण्यातले काही जे पर्यटक आहेत ते एकंदरीत जे ते काश्मीरला गेले होते, ते पुण्यातले सर्व पर्यटक होते। 39 पर्यटक होते। ते आता इथे मुंबई छत्रपती विमानतळावर जे ते दाखल झाले आहेत। त्यांचं इथे शिवसेनेच्या वतीने ते स्वागत सुद्धा करण्यात आलंय। डायरेक्ट आपण त्यांना विचारूया, नेमकं काय अनुभव होता जेव्हा तुम्ही तो दिवस ज्यावेळेस हल्ला झाला होता आणि आज तुम्ही इथे सुखरूप बचावलात? महाराष्ट्र शासन असेल, केंद्र सरकार असेल, त्यांच्या वतीने आज तुम्हाला इथे सुखरूप आणण्यात आलंय, काय सांगाल? काय एकंदरीत अनुभव? त्या दिवशीचा जो मौसम, जो वेळ होता तो अतिशय वाईट होता। कारण की आम्ही बारीक बारीक मुलं घेऊन गेलेलो, खूप घाबरलेलो आम्ही, कारण की आम्ही त्याच स्पॉटवर होतो आणि फायरिंगचा आवाज खालपर्यंत येत होता। अतिशय वाईट परिस्थिती होती त्या दिवशी। आपण ज्या ठिकाणी होतात आणि हा हल्ला ज्या ठिकाणी झाला तो साधारण किती अंतर होतं? तो जास्तीत जास्त 2-4 किलोमीटर असेल। तेव्हा नेमकं काय घडलं या संदर्भात जेव्हा तुम्हाला सांगण्यात येत होतं, ती परिस्थिती नेमकी काय होती? तर तिकडे आम्ही त्या पॉईंटवर गेलो नाही, पण तो पॉईंट खूप उंच आहे, मग त्या पॉईंटवर आम्ही गेलो नाही। पण जेव्हा फायरिंग झाली तेव्हा सगळ्यांची धावपळ उडाली आणि तिथल्या लोकल लोकांनी आम्हाला रूममध्ये आणून सोडले आणि आम्ही रूममध्येच बसलो। त्याच्यानंतर बाहेर निघलोच नाही आणि सगळं बंद झालं। तिकडून नंतर सगळं पूर्ण बंद झालं। तेव्हा तुम्ही ज्यावेळेस हा हल्ला झाला त्यानंतर तिथलं प्रशासन असेल, तिथले स्थानिक लोक असतील, त्यांच्या वतीने तुम्हाला काही मदत करण्यात आली का? हो हो, खूप मदत केली त्या लोकांनी। त्या लोकांनी खूप सपोर्ट केला आपल्याला, काय म्हणजे असं त्रास दिला नाही। अतिशय सुंदर लोक आहेत तिथली पण। आणि अमित शहा पण आलेले, त्या दिवशी पण आम्ही तिथेच होतो। तुमची अमित शहांची काही गाठभेट झाली, काही बोलणं झालं? काही नाही, तसं काय नाही, ते हेलिकॉप्टरमध्ये बघत होतो आम्ही खालीच उभे होतो। नक्कीच ताई, काय सांगाल त्या दिवशी जो प्रकार घडला होता आणि आज एकदम थेट मुंबईत सुखरूप महाराष्ट्र शासनाच्या वतीने, केंद्र सरकारच्या वतीने आज आपण इथे आलात, इथून आपल्याला जे ते आपल्या घरी पोहोचवलं जाणार आहे, नेमकं तो थोडासा अनुभव सांगू शकाल? त्यावेळेला ज्यावेळी फायरिंग झाली त्यावेळेला आम्ही खूप घाबरलेलो होतो। आम्हाला असं वाटलं की आता आमची पण बारी आहे, पण देवाची कृपा एक आम्हाला सुखरूप घरी आणलं। सरकारने आमची मदत केली, आम्हाला इथपर्यंत पोहोचवलं आणि जी लोक आमच्याबरोबर टॅक्सी ड्रायव्हर होते त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला। आम्हाला त्यांनी ते स्वतःची जान या करून आम्हाला त्यांनी त्यांची हॉटेलमध्ये सुखरूप ठेवलं। 2 दिवस आमच्या बरोबर होते, हल्ले नाही तिकडून आणि आज इथपर्यंत आम्हाला मुंबईपर्यंत आणून सोडलं ते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिथे गेले होते, आपलं त्यांच्याशी काही बोलणं भेटणं झालं का? तेव्हा आम्ही श्रीनगरला पोहोचलेलो। आम्ही सकाळी तिकडून येऊन श्रीनगरमध्ये सेफ होतो, आम्हाला श्रीनगरमध्ये आणून सोडलं। नक्कीच जगदीश, जो तो पुण्यातले काही पर्यटक आहेत त्यांना व्यवस्थित सुखरूप या ठिकाणी, हे ठाण्यातले आहेत पण त्या फ्लाईटमध्ये पुण्यातली पण 39 लोक होते आणि ही ठाण्यातली लोक आहेत आणि ती या ठिकाणी सुखरूप इथे मुंबई विमानतळावर पोहोचली आहेत। जी, धन्यवाद महेंद्र दिलेल्या माहितीबद्दल। तर काश्मीरमध्ये अडकलेले पर्यटक हे मुंबईमध्ये आलेले आहेत।
पहिली तुकडी ही मुंबई विमानतळावर आलेली आहे. अनेक पर्यटक अजूनही काश्मीरमध्ये आहेत. पहलगाम येथे हा दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर या सर्व पर्यटकांना आता महाराष्ट्रामध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पहिली तुकडी ही मुंबई विमानतळावर आलेली आहे. या सर्व पर्यटकांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र अद्यापही गिरीश महाजन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काश्मीरमध्ये आहेत आणि काश्मीरमध्ये अडकलेल्या अनेक पर्यटक यांना सुखरूप महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर आपत्कालीन मंत्री गिरीश महाजन हे काश्मीरमध्ये असून मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत आणि जितके महाराष्ट्रातील पर्यटक काश्मीरमध्ये आहेत त्या सर्व पर्यटकांना सुखरूप महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी राज्य सरकारकडून, केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. पहिली तुकडी ही मुंबई विमानतळावर आलेली आहे. 39 प्रवाशांची ही तुकडी आणि अजूनही बरेच पर्यटक हे काश्मीरमध्ये अडकलेले असून या सर्व पर्यटकांना महाराष्ट्रामध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.